पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँडवर भरपूर गर्दी होती, पण गाड्या वेळेवर नव्हत्या. मुसळधार पाऊस बरसत होता. विजांचा कडकडाट आणि हवेत एक विचित्र गारवा पसरला होता. प्रवीण, एक 25 वर्षाचा तरुण, कंपनीमध्ये काम करणारा, कोल्हापूरला आईला भेटायला निघाला होता. खूपच थकल्यामुळे त्याला लवकर पोहोचायचं होतं. कंटाळून तो बाहेर आला आणि तेवढ्यात एक जुनी, थोडी मोडकळीस आलेली लाल रंगाची एसटी त्याच्या दृष्टीस पडली. वर पाटी होती, कोल्हापूर शेवटची बस. प्रवीणला जरा विचित्र वाटलं, पण वेळ न दवडता तो बसमध्ये बसला. बसमध्ये खूपच कमी प्रवासी होते. बहुतेक जागा रिकाम्याच होत्या. बसमध्ये एक म्हातारी बाई, एक वृद्ध जोडपं आणि 2 कॉलेजचे विद्यार्थी होते. ड्रायव्हर राघव गंभीर चेहरा असलेला आणि कंडक्टर मदन थोडासा बेचैन दिसणारा. बसने अंधाऱ्या रस्त्यावरून प्रवास सुरू केला. बाहेर पाऊस, धुके आणि अंधार. प्रवीणने पाहिलं की म्हातारी बाई खिडकी बाहेर पाहत काहीतरी पुटपुटत होती. ही बस परत कधीच जात नाही. प्रवीण जरा गोंधळलाच. त्याला वाटलं म्हातारी वेडसर असावी. पण थोड्याच वेळात बस एका वळणावर आली आणि अचानक ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. बस समोर एक काळ्या पोशाखातली लहान मुलगी उभी होती. पावसात भिजलेली, केस डोक्यावर चिटकलेले. तिचा चेहरा निर्विकार होता. प्रवाशांनी घाबरत खिडकीतून बाहेर पाहिलं. ती मुलगी हसत हसत बसमध्ये चढली. पण ड्रायव्हरने काही न बोलता बस पुन्हा सुरू केली. थोड्याच वेळात एका गावात बस थांबली. काही प्रवासी उतरले. बस पुढे गेल्यावर प्रवीणने मागे वळून पाहिलं. ज्या सीट्सवर लोक बसले होते त्या रिकाम्या होत्या. आयला, मागचे प्रवासी कुठे गेले? कंडक्टरकडे विचारलं तर त्याने डोळे चुकवत सांगितलं, कधीकधी काही प्रवासी पोहोचतच नाहीत. ही बस वेगळी आहे. आता मात्र प्रवीण जाम घाबरला. त्याने मोबाईल काढून बाहेर मेसेज करायचा प्रयत्न केला, पण नेटवर्क बंद. तेवढ्यात त्याच्या समोरच्या सीटवर तीच लहान मुलगी बसलेली दिसली. चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आणि हातात एक जुनी बाहुली. तिचे डोळे फाटलेले. ड्रायव्हर आणि कंडक्टर काहीच न बोलता बस चालवत होते. बसमधील प्रत्येक प्रवासी हळूहळू धुसर दिसायला लागले होते. प्रवीणला आता कळून चुकलं होतं की तो कोणत्या तरी मोठ्या संकटात घावला आहे. त्याला बसमध्ये एक एक करून सगळे गायब होताना दिसत होते. प्रवीण जोरजोरात ओरडत होता, मला उतरायचंय, थांबा. ड्रायव्हर म्हणाला, ही बस एकदा सुटली की शेवटपर्यंत थांबत नाही. आता बस एका पूर्ण अंधाऱ्या भागात, एका जंगलवजा घाटात पोहोचली. बाहेर फक्त धुके, मुसळधार पाऊस आणि एक विचित्र थंडी. तेव्हा समोर ड्रायव्हरच्या आरशात तीच मुलगी दिसली, पण आता तिचा चेहरा पूर्ण रक्ताळलेला. डोक्यातून काळं द्रव वाहत होतं. ती ओरडतच पुढे आली आणि म्हणाली, तुला घ्यायला आले. मागच्या वेळेस निसटलास, पण यावेळेस नाही. प्रवीणने जोर लावून दरवाजातून उडी मारली आणि तो बेशुद्ध पडला. त्याला शुद्ध आली तेव्हा सकाळ झाली होती. तो एका जंगलाजवळ चिखलात पडलेला होता. बाजूलाच एक जळालेली बस उभी होती, MH09-9876, आणि तिच्यावर लाल अक्षरामध्ये शेवटची बस असं लिहिलेलं होतं. पोलीस तिथे आले होते. एक पोलीस म्हणाला, ही बस 5 वर्षांपूर्वी कोल्हापूर रस्त्यावरून गायब झाली होती. सगळे प्रवासी बेपत्ता. आज सकाळी पहिल्यांदा कुणीतरी या बसजवळ जिवंत सापडला आहे. ते म्हणजे तुम्ही. तुमचं नशीब चांगलं किंवा देवाची कृपा म्हणा, जो तुमचा जीव वाचला. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.